जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी बंदमुळे वाळू व्यावसायिक आक्रमक, नंदुरबारात मूक मोर्चा, शासन प्रशासनाविरोधात चालक मालक संघटना रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर धाकमूक मोर्चा। एकीकडे कर भरण्याची व्यवस्था नाही तर दुसरीकडे कारवाई का, असा प्रश्न उपस्थित। वाळू व्यावसायिक संघटना आक्रमक, गुजरातमधून वाळू आयात, महाराष्ट्राची रॉयल्टी बंद, व्यावसायिकांचे आंदोलन तीव्र। वाळू व्यवसाय बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम शासनाच्या घरकुल योजनेला बसणार। नंदुरबार शहरातील वाळू व्यावसायिकांना महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याने वाळू चालक मालक संघटना गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करत आहे। आज या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देत संघटनेच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढत शासनाने प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले। नंदुरबार शहरातील नेहरू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गांधी पुतळा, हाट दरवाजा, सोनार गल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नवापूर चौफुली मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आणावी लागत आहे। मात्र महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कर नेमका कुठे भरायचा, असा प्रश्न वाळू व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना दुसरीकडे प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। शासन आणि प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाळू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। चालक मालक संघटनेच्या या मूक मोर्चानंतर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अरे बापूने सांगितलं ना। नंदुरबार रेती युनियनच्या वतीने आम्ही सर्वजण कलेक्टर मॅडमना निवेदन द्यायला आलो होतो, पण कलेक्टर मॅडम काही भेटल्या नाही आम्हाला। तर आम्ही RDC मॅडमांना आम्ही निवेदन दिलं, पण आम्हाला तसं काही उत्तर भेटलं नाही। ते आम्ही वरतून कळवतो। तरी आमचे बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमचा लवकरात लवकर प्रश्न मिटावा। आम्ही गुजरातमधून लिगर रेती आणतो, रॉयल्टी भरून आणतो। आम्हाला इथं काहीतरी थोडं किरकोळ रॉयल्टीच्या काहीतरी आकारावं आणि त्या हिशोबाने आम्हाला गाड्या चालू द्यावं। आणि आम्हाला नाही कधी 2 दिवसात निकाल लागला तर आम्ही सर्व जिवंत समाधी तापीमध्ये जेवढे हजारो आम्ही काय आमचं कुटुंबीय सर्व तापीमध्ये जिवंत समाधी घेऊ 2 दिवसात। आम्हाला विनंती की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, एवढी प्रशासनाला विनंती आहे। युनियन चालक मालक संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता। यात आम्ही निवेदन दिलेले आहे की नंदुरबार जिल्ह्यापुरता तात्पुरता रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। 1 नेशन 1 टॅक्स असून आम्ही गुजरात राज्यातून जी वाळू आणतो ती रीतसर रॉयल्टी GST बिल भरून आणतो। 1 नेशन 1 टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते व बेमाप दंड वसूल केला जातो। या निषेधात आम्ही आज इथं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता। याच्यातून आम्हाला काही असं समाधानकारक उत्तर भेटलेले नाही। त्यासाठी आम्ही निवेदनात म्हटले आहे की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय हवा, नाहीतर आम्ही याचे पुढचे आंदोलन हे तीव्र चक्काजाम वगैरे निषेध करू। आम्ही याच्याकडे या पद्धतीने बघतोय साहेब की घरकुलासाठी फक्त 2 ते 2.5 लाख रुपये दिले जातात आणि आजच्या रीतीच्या गाडीची किंमत 20 ते 25 हजार रुपये। ही काय महाराष्ट्र शासन म्हणतं घरकुलवाल्यांना फुकट वाढू देऊ, कुठं देत आहे वाळू ही महाराष्ट्रात चालूच नाही आहे। आम्ही गुजरात राज्यातून आणून पूर्ण ठेकेदार मिस्त्री वर्ग यांना सगळ्यांना पुरवतोय। पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाही, इथं MIDC नाही। इथले भरपूर आदिवासी बांधव हे बाहेर गुजरात राज्यात कामासाठी जातात। इथं जो व्यापार चालू आहे, व्यवसाय चालू आहे, त्यावरही लोक बंदी घालतील। गुजरात राज्यातून जी वाळू आणते त्याच्यावर जर बंदी घालतील तर इथला मजूर वर्ग हा कुठे जाईल? यांनी करायचं काय? आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासित केलेले नाहीये।
त्यांनी सांगितलं की हे वरती प्रशासनाच्या हातात आहे, आम्ही तिकडे पाठवलं आहे, तिकडनं उत्तर येईल तेव्हा तुम्हाला सांगू. बस एवढंच सांगितलं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला समाधानकारक कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. त्याच्या पुढची रणनीती आमच्या डायरेक्ट म्हणजे तीव्र आंदोलन राहील. चक्काजाम म्हणा, उपोषण म्हणा, या प्रकारे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला तरी मोर्चा घेऊन आलोय, कमीत कमी 700 ते 1000 लोक इथं मोर्चा घेऊन आलेलो आहेत. याच्या पुढचे जे आंदोलन राहील त्यावेळेस आमचे सहकुटुंब, सहपरिवार, सगळे मजूर, ठेकेदार, वाहतूकदार यांच्या सगळ्यांचे परिवारासोबत मोर्चा आणू. या ठिकाणी नंदुरबारचे जे रेती व्यवसाय करणारे मालक चालक संघटना आहेत ते लोक निवेदन देण्यासाठी आले होते. गुजरात राज्यातून कायदेशीर मार्गाने रेती आणली जाते महाराष्ट्रात आणि GST भरून रेती आणली जाते. कायद्याप्रमाणे GST भरलेला माल संपूर्ण भारतात जाऊ शकतो. गुजरात रॉयल्टी जिथं खणवतं तिथं रॉयल्टी भरलेली आहे. तरी देखील महाराष्ट्र सरकारकडून काही ना काही अडथळा करून काही नियमाटी टाकून यांना कायदेशीर कारवाई केली जाते. त्या संदर्भात निवेदन आज दिलेलं आहे. मागच्या 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली आहे कायदेशीर मालाला. तर कायदेशीर मालाला बंदी नको आणि बंदी राहिली तर आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, असं या ठिकाणी निवेदन सगळं युनियनने दिलेलं आहे.